हॅलो एव्हरीवन. मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करणार आहे. आपल्यापैकी खूप जणांना असं वाटतं की आपण आपल्या देशामध्ये जेव्हा राहतोय तेव्हा काही गोष्टी आहे ज्या आपल्याला नाही आवडत. आपण नेहमी नावं ठेवतो. आपण रस्त्यांवर खड्डेच एवढे आहे. आपल्याकडे वर्क कल्चरच खूप स्ट्रेसफुल आहे किंवा काही गोष्टी आहे इन्फ्रास्ट्रक्चरल वाईज, बिल्डिंग्स म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा बेसिक ज्या गोष्टी असतात आपल्याला लागणाऱ्या, घरात पाणी जे येतं, घरात लाईट्स जी येते, खूप ठिकाणी असे असतात जिथे वेळ असतो पाण्याचा की ह्या वेळेपुरतंच 2 तासासाठी पाणी येणार, तुम्ही तुमचं पाणी भरून ठेवायचं किंवा लाईट्स जाते त्याचं पण, त्यामुळे मग तुमची कामं अडतात. अशा खूप साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी आहेत ज्या आपल्याला असं वाटतं की बाहेर किती छान आहे, दुसऱ्या देशांमध्ये असं नाही होत. मग असे एक्झाम्पल्स आपण एकमेकांशी शेअर करतो. अरे तिकडे बघ ना, तिकडे एवढे छान छान मोठे मोठे रस्ते आहेत, ट्रॅफिक जॅम होत नाही. छान जगतात लोक. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्यांना कोणाला असं वाटतं की आपण चला आपला देश सोडूया आणि दुसरीकडे तिकडे जाऊन तिकडचा अनुभव घेऊया, कारण म्हण तर माहितीच आहे सगळ्यांना, द अदर साईड ऑफ द माउंटेन इज ऑलवेज ग्रीन, की दुरून डोंगर साजरे. तर जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतात की मला माझं राहती जागा, माझा राहती सिटी म्हणा किंवा तुमचा राहता स्टेट म्हणा किंवा तुमचा राहता देश म्हणा, जेव्हा तुम्ही बदलतात तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला एक चेंज डेफिनेटली बघायला मिळतो. पण तो तुम्ही किती पॉझिटिव्हली घेतात तो चेंज. कारण काही गोष्टी ज्या अशा असतात ज्या तुम्हाला न जमण्यासारखं असतात. ते असू शकतं वातावरण, ते असू शकतं तिथल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टींना आपण जास्त महत्त्व देत नाही त्या कॅल्क्युलेशनमध्ये. आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये गोष्टी येतात त्या दुसऱ्या, की अरे रस्ते छान आहे, तिकडे अवतीभोवती गोष्टी वेगळ्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण आपल्याला जगण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात, ज्या तुमच्या खाण्यापिण्याच्या आहेत. समजा तुम्ही एक अशी व्यक्ती जी नॉनव्हेज नाही खात, पण तुम्ही अशा ठिकाणी जर चाललात तिथे नॉन व्हेजिटेरियनचं ऑप्शन जास्त आहे, तुम्हाला व्हेजचे ऑप्शन मिळत नाही आहे. तुम्ही जेव्हा देश समजा बदलला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर गेल्यानंतर जर तुमच्या भाषा बोलणारी व्यक्ती जरी नाही मिळाली ना, तरी तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. तर हे सगळे एक्सेप्टन्स जर तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता किंवा तिकडे जाण्यापूर्वी आपला माइंडसेट तुम्ही असा बनवून ठेवू शकता की तिकडे गेल्यानंतर लाईफ इज नॉट गोइंग टू बी इझी. तुमचं जे सेटिंग, जे तुम्ही जिथे कुठे सध्या राहताय तिथे तुम्ही एक ॲडजस्ट झालेले असतात. तुमचे आईवडील असतात बरोबर, तुमचे फ्रेंड्स असतात, मित्रमंडळी असतात, तुम्हाला बोलण्यासाठी खूप लोक असतात. पण जेव्हा तुम्ही दुसरीकडे जातात, जर सेम भाषेचे लोक अवतीभोवती असेल तर तो त्रास नाही होणार. पण जर तुम्हाला सेम भाषाची बोलणारी व्यक्ती नाही मिळाली, तुम्हाला जी तुमची खाण्यापिण्याची सवय आहे, रोज सकाळी उठून तुम्ही चहा घेताय किंवा तुमच्या काही काही ब्रँड्स असतील, तुम्ही ओके मला ह्याच ब्रँडचा चहा आवडतो किंवा मला ह्याच ब्रँडची कॉफी आवडते किंवा तुम्हाला ह्याच ब्रँडचा काही प्रोडक्ट्स तुम्ही वापरतायत, ते तुमच्या जेवणातले प्रोडक्ट्स असो, काही मसाले असो, हे जर तुम्हाला तुमच्या स्टार्टिंग पिरियडला जर नाही मिळालं तर तो स्टार्टिंग फेज आहे, तो खूप डिफिकल्ट जातो. त्यामध्ये पण जर तुम्ही एकटे आहात, विदाऊट फॅमिली, विदाऊट तुमचं कोणी क्लोज पर्सन तुमच्याबरोबर नाही आहे, तेव्हा तो अजून त्रास होतो. तर म्हणणं एकच आहे, जेव्हा पण तुम्ही अशी गोष्टी ठरवतात की ओके मला आता दुसरीकडे जायचं आहे, तिकडनं आयुष्य चांगलं जगण्यासाठीच आपण ठरवतो गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टी ओपन माइंडेड ठेवून एक स्वतःला आधी समजूत घालून की ओके तिकडे वातावरणाचा त्रास होऊ शकतो, मे बी जास्त ऊन असू शकतं किंवा जास्त थंडी असू शकते,
तुम्हाला ज्या गोष्टींची सवय आहे त्याच्या विरुद्ध गोष्टी असू शकतात आणि ते अडॅप्ट करण्याची तुमची किती क्षमता आहे हे स्वतःला पारखून तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून तिकडे जेव्हा जाणार आणि समजा तुम्ही तिकडे चांगलं करू शकलात तर मग छानच. तुम्हाला स्वतःसाठी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात.